नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शायनिंग स्टुडंट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत लोकमान्य टिळक यांच्याविषयी खूप सोपे व सुंदर भाषण। लोकमान्य टिळक स्वराज्याचा दिला नारा, जागा झाला देश सारा। स्वराज्याचा दिला नारा, जागा झाला देश सारा। लोकमान्य टिळकांच्या विचारांनी उजळला भारत सारा। लोकमान्य टिळकांच्या विचारांनी उजळला भारत सारा। सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव हर्ष आहे। आज मी आपल्या समोर भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महान क्रांतिकारक, थोर विचारवंत, राष्ट्रनेते लोकमान्य टिळक यांच्याविषयी बोलणार आहे। लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली येथे झाला। त्यांचे पूर्ण नाव केशव बाळ गंगाधर टिळक असे होते। त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई असे होते। ते लहानपणापासूनच स्पष्टवक्ते होते। त्यांना अन्यायाविरुद्ध खूप चीड होती। त्यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून नवीन शाळा सुरू केल्या। त्यांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू करून लोकांमध्ये देशप्रेम आणि स्वातंत्र्याची जागृती केली। त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू करून समाजात एकता व राष्ट्रप्रेमाची भावना वाढवली। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी जबरदस्त घोषणा देऊन त्यांनी लोकांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली। त्यांच्या महान कार्याबद्दल लोकांनी त्यांना लोकमान्य ही पदवी दिली। लोकमान्य टिळक यांचे जीवन आपल्याला देशप्रेम, प्रामाणिकपणा आणि धैर्य यांची प्रेरणा देते। अशा या महान देशभक्तास माझे कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।